आपल्या देशात परीक्षा देणं म्हणजे एक मजाक झालेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम आहेत. नीट सारख्या एक्झामचा पेपर लीक होतो आणि एकदा नाही जवळपास दरवर्षीच होतोय. त्यासोबत ह्या स्टाफ सिलेक्शन मध्ये पण असेच घोळ चालू आहेत. यंदा सुद्धा स्टाफ सिलेक्शनच्या जीडीच्या पेपरमध्ये कोणी मोबाईलनं फोटो काढते, कोणी इकडून तिकडे बघते, कोणी डमी कॉम्प्युटर ठेवते, कोणी 13-13 लाख भरून ऍडमिशन घेते आणि अशा पद्धतीने हे विद्यार्थी तिथे आक्रमक होत आहेत. मग कोणतरी गव्हर्नमेंटच्या विरोधात घोषणा देते आणि मग यांना वाटतंय की आमच्या विरोधात का घोषणा देते, कारण तुमची परीक्षा पद्धत आणि तुमचे अधिकारी सगळे चुकीचे आहेत. आता हे गोपाळ कृष्ण म्हणून आय एस माणूस आहे, सिनियर माणूस आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशनचा चेअरमन आहे. 450 कोटीचं बजेट आहे. 450 कोटीचं बजेट असून सुद्धा ह्या माणसाला साधी एक्झाम सुद्धा कंडक्ट करता येत नाही प्रत्येक परीक्षेत. आणि दररोज गोंधळच गोंधळ आहे. कॉन्स्टेबलची एक्झाम असेल नाही तर क्लास 2 ची एक्झाम असेल, प्रत्येक वर्षी त्या स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम मध्ये गोंधळच असतोय आणि शासनानं अशा नालायक अधिकाऱ्यावर विश्वास ठेवल्यामुळे पुढे काहीही प्रोसेस होत नाही.